नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत। आज आपण मान तालुक्यातील पिंपरी या गावी आलेलो आहे। आपल्याला पाहावयास मिळत आहे ते हनुमान मंदिर आहे आणि याच हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा केलेला आहे। आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण या मारुती मंदिरात आलेलो आहे। अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू झाला, कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि हा अखंड हरिनाम सप्ताह झाल्यानंतर कुठले कार्यक्रम असतात, अशी विविध माहिती आज आपण पिंपरीकर भाविकांच्याकडून घेणार आहोत। पिंपरीकरांचं ग्रामदैवत आहे ते हनुमान आहे आणि याच हनुमान मंदिरामध्ये पिंपरीकरांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे, त्यामध्ये गोडसे महाराजांची प्रतिमा आपल्याला माऊलीच्या शेजारी पुजलेली दिसत आहेत। त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी पारायणामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। हे शाळकरी विद्यार्थी ज्ञानेश्वरी असताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत। खरं तर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून इतरांच्या पुढे एक आदर्श ठेवलेला आहे। रामकृष्ण हरी माऊली। माऊली, तुमचं नाव काय? माझं नाव तुळशीराम बाबा राजगे। बर, एक सांगा, आपलं पिंपरी गावचं वेगळं पण काय आहे? वेगळं पण म्हणजे असं आहे की हे पिंपरी गाव सातारा पंढरपूर रोडवर एका शंभू महादेवाच्या पायथ्याला बसलेलं हे पिंपरी गाव, आणि हे पिंपरी गाव टोटल धनगर समाजाचं गाव आहे। बर, आणि ह्या धनगर समाज या गावामध्ये हा सर्व पैलवान लोक आहेत। मेंढीपाळ आणि शेती हा व्यवसाय गावात आहे आणि गावचं ग्रामदैवत हनुमंतराय आहे। बर, आणि या हनुमंतरायाच्या उत्सवासाठी उत्सवाच्या अगोदर हा कार्यक्रम सप्त्याचा कार्य अखंड हरिनाम सप्ताह घेतलेला। धन्यवाद माऊली। 36 वर्ष पूर्ण होता आता ह्या वर्षी 36 वर्ष पूर्ण। बर, काय ज्या लोकांनी पारायण सोहळा सुरू केला आहे 36 वर्षापूर्वी, काही त्याच्यातली काही आठवणीतील नावं काय सांगता येतील का? जुनी लोक होती त्या काळात, म्हणजे कार्यकर्ते मेळाव्यासाठी आपलं पारायण सुरू करण्यासाठी जुनी लोक होती। अशी जुनी लोक भरपूर होती। त्यांनी दत्ता महाराज गोडसे यांनी ही लोक जमा करून मुंबईची काय मंडळी, हनुमंतराव जाधव, अर्जुन वारले, कुवा अशी मंडळी मुंबईची काय घेऊन सगळे लोक जमा करून हा पारायण सोहळा सुरू केला। त्याला वर्ष झाले, यंदाचं वर्ष 30 तपपूर्ती सोहळा साजरा होत आहे। त्याला 3 तप पूर्ण झाले। गोडसे महाराजांनी पूर्ण 12 वर्ष कार्यक्रम चालवला। 12 वर्षाचा मोठा तपपूर्ती सोहळा साजरा केला आणि त्याच्यानंतर 1 वर्ष केल्यानंतर त्यांचं आकस्मिक अपघाती निधन झालं गोडसे महाराजांचं। आणि त्याच्यानंतर मग त्यांची माझी एक आपली गुरुबंधूचा नातं होता। आम्ही एका संस्थेवरती शिकलो, आम्ही मैत्री होती। नंतर ही मैत्री असल्यामुळे मी ती त्यांच्याबरोबर येत होतो। मग या लोकांची ओळख होती। त्याच्यानंतर मग ते आज चालाय 20 वर्ष मी हा सोहळा चालवतो। त्याच्यानंतर माझं नाव माधव महाराज कोळेकर, व्यासपीठ चालक। तर या सोहळ्यासाठी मोठमोठे कीर्तनकार वैकुंठवासी माधव महाराज शास्त्री विविध संस्थेचे परीक्षक होते, म्हणजे कीर्तनकाराची परीक्षा घेणार, तेही गोडसे महाराजांमुळे चालले। एक ब्राह्मण समाजाचे मोठे कीर्तनकार बीड भागातले होते, जोशी नाव ते। परत गोडसे महाराजांचे शिष्य नवनाथ महाराज आणले, औरंगाबाद तेही असे। आणि त्याच्यानंतर मग हरिभक्त परायण वैकुंठवासी नामदेव शामगावकर सलग दरवर्षी कीर्तनला असायचे। हरिभक्त परायण आता आहे गुरुवर्य पंढरपूर यांचा आशीर्वाद आहे, पण तेही दरवर्षी कीर्तनासाठी या ठिकाणी यायचे। असे मोठमोठे कीर्तनकार या 36 वर्षामध्ये येऊन गेलेले, पवित्र केले। परवाचं कीर्तन झालं ते नामदेव महाराजांचे थेट वंशज ते हरिभक्त परायण केशव महाराज नामदास
एक विद्वान कीर्तनकार, अभ्यासू आणि त्यांचं जीवनामध्ये वारकरी साधना जी असते त्यांनी जोपासलेली अशी मंडळी या ठिकाणी येऊन गेले. हे मुळात देवस्थानच आहे, ते जागृत आहे. यावर्षी तर सोहळा मोठा साजरा होतो. यावर्षी कोण कोण कीर्तनकार आणि प्रवचनकार आपले बोलवलेले आहेत? यावर्षी हरिभक्तपरायण पहिल्या दिवशी कीर्तन झालं. याच गावचे सुपुत्र या ठिकाणी आहेत शिवाजी महाराज, नंतर आशिष महाराज काठी बालवडीचे, नंतर मच्छिंद्र महाराज कावडे सुपुली पंढरपूर, नंतर परेश महाराज डेरे जळापूर, नंतर झालं भरत महाराज कुसुंबी, नंतर झालं केशव महाराज नामदास, आणि रात्री कीर्तन झालं ते चंद्रकांत महाराज रायगुडे दौंड, आणि आजचं कीर्तन आहे श्री गंगाराम महाराज राऊत पैठण. आणि काल्याचं कीर्तन आहे ते मी स्वतः करत असतो या ग्रामस्थांच्या आग्रहामुळे. आग्रहामुळे महादेव महाराज कोळेकर असं माझं नाव. असा या सोहळा नकाभाऊ करते. नंतर ही अशी कार्यक्रमाची उद्देश आहे. धन्यवाद. आता आपल्याला ज्यांनी व्यासपीठाची जबाबदारी घेतलेली आहे, ते महादेव कोळेकर महाराजांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. महाराज, आपल्याला 36 वर्ष या गावामध्ये पारायण सोहळा झालेले आहे, तर आपल्याला काय फलित मिळाले? आता ह्या 35 वर्षात काय झालं, बरीच लोक असे भटकलेली होती, दारू पिणं, लहान वाईट मार्गाला. ह्या 36 वर्षात जवळजवळ 80% माणसं त्यातून सुधारली. मुक्त झाली. काय काय आपल्याला करून चांगल्या पद्धतीने वागायला लागली. एवढा आम्हाला ह्या पारायणाचं चांगल्यापैकी फायदा. आणि कीर्तनकार तुमच्या शिवाजी महानवर या रूपानं या गावाला मिळालेला आहे. 36 वर्षाचं एक फलित आहे. वेगळं पण आहे. बरोबर. अजून काय सांगताल तुम्ही या 36 वर्षाच्या पारायणाच्या निमित्तानं? अजून वेगळं काय तुम्हाला जाणवतं? जी पडली पारायण त्या माणसाची सुधारणा झाली, समाधान माहिती म्हणून आज जे हजर असत, हेच वेगळं पण आहे. पिंपरी गावचे सुपुत्र शिवाजी महानवर कीर्तन सांगताना आपण दृश्य पाहत आहे. गावातच त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या उत्सुकतेमध्ये असतात. कीर्तन आपण ऐकतो शिवाजी महानवरांचे. अखंड पारायण सोहळा म्हटलं का असा उत्साह आपल्याला गावामध्ये पाहावयास मिळत आहे. तर विद्यार्थी वर्गासह महिलांनी मोठ्या उत्साहाने या पारायण सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात आपल्याला सहभाग नोंदवलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर ते शाळकरी विद्यार्थी सुद्धा या मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करताना आपण पाहतो. शाळकरी मुलं आपल्याला या कार्यक्रमात पाहावयास मिळत आहेत. महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात यामध्ये आहे. धन्यवाद माऊली. आताच आपल्याला 36 वर्षात काय पारायणातून मिळालेलं आहे ते सांगितलेलं आहे, आणि अखंड 36 वर्षाची परंपरा कशी जोपासली हे आपल्याला व्यासपीठ चालक महादेव कोळेकर महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि सातत्याने काहीतरी मोठमोठे महाराज, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आपल्या पिंपरी सारख्या छोट्याशा गावात आणून त्यांना निमंत्रित करून छोट्याशा गावाच्या लोकांना ते ऐकण्याची संधी या वारकरी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मिळालेले आहे. खर तर एक अवघड काम पारायण सोहळा आहे. 36 वर्षाची परंपरा टिकवत असताना अनेक अडचणीवर त्यांनी मात केलेली आहे. पण या अडचणीवर मात करीत आज हा त्यांचा प्रवास सुरू आहे. त्यांच्या या वारकरी अखंड हरिनाम सप्ताहास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आणि सर्व पिंपरीकर ग्रामस्थांनी आणि व्यासपीठ चालक महादेव कोळेकर यांनी मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. रामकृष्ण हरी.